मी पाहिलेली पहिली ख्रिस्ती बाई. टिळकांचे फक्त पत्रांवर भागले. पुढे त्यांचा काही त्रास झाला नाही. मुंजेची पाहुणे मंडळी अजून होतीच. इतक्यात एक दिवस जेवणी झाल्यावर मोलकरीण भांडी घेऊन गंगेवर गेली व ती गंगेत भिजत टाकून आरडाओरडत साऱ्या गावातून धावत आली व सांगू लागली की साहेब आला. झाली. जिकडे तिकडे पळापळ सुरू झाली. घरात किंवा गावात ही पुरुष माणसे कोणी नव्हतीच. ती शेतावर गेली होती. आत्याबाई, माझ्या भावजया, मुले सगळी शेतावर गेली होती. दत्तू, मी व भावाचा मुलगा एवढीच आम्ही घरी होतो. मी दत्तूला मागील दाराच्या भिंतीवरून खाली सोडून दिला व सांगितले वाटेल तिकडे जा. भावाचा मुलगा तापाने पडला होता. त्याला सोडून मी पळून जाणे शक्य नव्हते. मी तेथेच दाराच्या दोन्ही बायांना दोन्ही हात टेकून साहेबाची वाट पाहत उभी राहिली. रस्त्याने बाया पळताना दिसत होत्या. एका बाईने चवाळ्याचा एक पदर हाती घेऊनच बाकीचा भाग जमिनीवर लोळवीत धूम ठोकली होती. तर दुसरी केरसुणी घेऊन पळत होती. कित्येक बाया मुलांना पाजीत पाजीत पळत होत्या, तर कित्येक हातात चाटू, पळी, टिंची, चिमणी वगैरे जे हाती लागेल ते घेऊन पळत होत्या. माझ्या पोटात धडकी भरली. मी आपले आंबट तोंड करून पुढच्या अरिष्टाची मार्ग प्रतीक्षा करीत दारात उभी होते. इतक्यात ते साहेबाच्या रूपाने दारात दत्त म्हणून उभे राहिले. त्या साहेबाबरोबर पाटील, कुलकर्णी, नाईक, एसकर वगैरे मंडळी व त्याची काही माणसे इतके लटांबर होते. घराची दारे मोकळीच होती. त्यांनी विचारले, घरात कोण आहे? कोणी नाही. साऱ्या बाया तुम्ही आल्याचे ऐकून पळून गेल्या. आजारी कोणी आहे का? कोणीच नाही. आज जाऊन पहा पाहिजे तर. त्या माणसाने इकडे तिकडे जरा डोकावले व तेथून पुढे कूच केले. माझा जीव खाली पडला. हळूहळू सारी माणसे परत जमली. माझ्या भावांना ही हकीकत कळताच ते घाईघाईने शेतावरून परत आले. ते म्हणाले, नाशिकची मुंबई कसली? ही जीवाचीच मुंबई झाली. गंगेत भिजत टाकलेली भांडी दुसरे दिवशी सकाळी घरी आली. मुंजीत मला पुष्कळ पैसे मिळाले होते. ते आता माझ्याजवळ वळवळ करू लागले. मी भावांना म्हटले, माझ्याजवळ 60-70 रुपये आहेत. मी आता शेंगाची खोती घेते. पैशांनी पैसा वाढतो. या व्यापारात फायदा होईल. मग दत्तूच्या विद्येसाठी मला पैशाची काळजी करीत बसावे लागणार नाही. भाऊ म्हणाले, तुला ते जमणार नाही. तुला कल्पना नाही हे काम किती अवघड आहे ते. त्यापेक्षा तू हे पैसे व्याजी लाव. त्यांचे म्हणणे मला पटले व मी हळूहळू त्यांनाच माझे सगळे पैसे गरज लागेल तसे व्याजू लावून टाकले. ते पैसे व त्याचे व्याज अजून मला वसूल करून घ्यावयाचे आहे. पंढरपुरात दत्तूची प्रकृती जशी होती तशीच ती येथे राहीना. त्याला हिवताप लागला व दिवसातून 2-2, 3-3 हिवे त्याला येऊ लागले. त्याच्या मामांनी पुष्कळ उपाय केले पण गुण येईना. मी म्हणे, नागपूर, पंढरपूर येथे कसे दत्तूला चांगले वाटत होते, तेथेच कसे त्याला बरे वाटत नाही? येथेच कसे त्याला बरे वाटत नाही? ज्याच्या जीवावर मला आपले आयुष्य कंटायचे आहे त्याला जर बरे नाही तर येथे राहून करायचे तरी काय? पण जायचे कोठे? टिळकांच्या भयाने मला घरची माणसे कोठेच जाऊ देणार नाहीत. शेवटी माझ्या मनाने दिरांकडे पंढरपुरात जाण्याचे घेतले. पण जायचे कसे? जवळ सारे पैसे भावांकडे व्याजी लावलेले. टिळकांकडे पैसे मागते तर नगरास पेंडसे आहेत. तेथे नुकतेच मामाही गेलेले. त्यांना जाऊन जर टिळकांनी सांगितले तर? शेवटी मी टिळकांनाच पत्र पाठवले की तुम्हाला एक गुप्त गोष्ट लिहिणार आहे, तरी मला वचन द्या की कोणाला सांगणार नाही म्हणून. टिळकांनी पत्र पाहताच उत्तर पाठवले की माणूस चुकणारा प्राणी आहे. मोठमोठ्या ऋषीमुनींच्या हातून चुका घडल्या आहेत. झाले त्याबद्दल काहीच वाईट वाटून घेऊ नको. तुला जरी तुझ्या सर्व नातलगांनी किंवा जगाने सोडले तरी मी तुला कधी सोडणार नाही. तू म्हणत असशील तर मी तुला नेण्यास येतो. प्रकृतीला जपत जा. पत्राचे हे उत्तर. मी तर अगदी हतबद्ध झाले. हसावे का रडावे मला समजेना. एक परी समाधान वाटले की ज्यांचे माझ्यावर इतके प्रेम होते, मी उलट ताबडतोब त्यांना लिहिले की मी चुकले नाही. माझ्या नातेवाईकांनी माझा त्याग केला नाही. जगानेही मला सोडले नाही. आज 3 महिन्यापासून दत्तूला ताप येत आहे. त्याला घेऊन मला पंढरपूरला जावे असे वाटते, पण जवळ पैसे नाही. ते मी गोळा केले असे समजले तर नातलग मला जाऊ देणार नाहीत. तरी ही बातमी बाहेर न फोडता पंढरपुरात जाण्याचे 3 माणसांचे भाडे पाठवा. मी भाऊजींकडे जाते. त्यांनी ताबडतोब पैसे पाठवले व दरमहा 10 रुपये भाऊजींकडे पाठवीन म्हणून लिहिले. पैसे येताच मी ताबडतोब पंढरपूरची तयारी केली. आत्याबाईला दत्तूची काळजी लागून राहिली म्हणून तिलाही बरोबर घेतले. माझा भाऊ माझ्या जाण्याच्या विरुद्ध होता. तो म्हणे, ज्याने मुंजीत एका पैनेही सहाय्य केले नाही त्याच्याकडे न बोलवता तू जावेस हे मला पसंत नाही.
तू जर आपल्या हट्टाने जात असलीस तर पुन्हा मात्र मला तोंड दाखवू नको. मी म्हटले, मी हौसेने जाते आहे असे नाही. मला दत्तूसाठी गेलेच पाहिजे. भाऊजया म्हणू लागल्या, दत्तू करता जायचं असेल तर जा, पण तुम्ही आम्हाला मुळीच जड नाही. टिळकांकडे मात्र जाऊ नका. धाकट्या भाऊजईला तर फारच वाईट वाटले. तिने 11व्या दिवसापासून दत्तूला स्वतःच्या अंगावर पाजून सांभाळले होते. मी जलालपूर सोडून बैलगाडीने नाशिक गाठली. तेथे एक रात्र माझ्या मावस भावाकडे महाबळांकडे घालवली. तोही माझ्या पंढरपूरला जाण्याच्या विरुद्धच होता. तेथे पुष्कळच लोकांनी माझ्या जाण्यात मोडा घातला, पण मी म्हणे मला दत्तूच्या प्रकृतीकडे पाहिलेच पाहिजे. दत्तूच्या अंगात ताप होता. स्टेशनवर प्लेगची तपासणी सुरू होती, मात्र अशी तपासणी सुरू असल्याचे मला ठाऊक नव्हते. संध्याकाळच्या वेळी एकदाची गाडी गाठली. गाडीप्रमाणेच माझे मन धावत होते. श्वास जोराने चालला होता. एकदाचे दत्तूला बरे वाटले म्हणजे झाले. भावाने सांगितल्याप्रमाणे त्याला शरण जाण्याची पाळी न येवो म्हणजे मिळवली असे मला वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या सुमारास गाडी अहमदनगरच्या स्टेशनावर येऊन उभी राहिली. टिळक नगरास होते. तेव्हा अर्थातच मी कुतूहलाने व आतुरतेने स्टेशनवर पाहू लागले. इतक्यात एक निराळीच बाई आमच्या डब्याकडे आली. कोणी डब्यात आले की त्याला जागा करून द्यायची ही माझी नेहमीचीच सवय आहे. पण ह्या बाईला मी माझ्याजवळ बोलावून घेतले. तिचे ते बिनकासोट्याचे लुगडे, बांगड्यांपर्यंत बाह्या असलेली जाकीट, हातातील 2-2 बांगड्या, कुंकू असलेले कपाळ व शुद्ध मराठी भाषा या सर्व गोष्टींनी ही बाई ख्रिस्ती तर नसेल ना अशी शंका मला आली व म्हणूनच मी तिला माझ्याजवळ बसवून घेतली. आत्याबाई व बरोबर आणलेली काशीबाई दत्तूसह पलीकडच्या बाकावर बसल्या होत्या. म्हणून मला समाधान वाटत होते, कारण आत्याबाई धांदरट, काहीही कोठेही बोलून जायची व मला तर ह्या बाईपासून टिळकांची माहिती काढायची होती. मी हळूच बाईंशी बोलण्यास सुरुवात केली. बाई, तुम्हाला कोठे जायचे आहे? केडगावास. नगरास तुमचे कोण आहे? नगरास आमचे घर आहे. केडगावास माझी बहीण आहे. तिला भेटायला मी जात आहे. पण तुम्ही रडता का? या मुलाच्या पाठीवर मुले जगत नाहीत म्हणून, आणि आज ह्यालाही बरे नाही. तुम्ही कोठून आला? राजनाथ गावहून. जायचे कोठे? पंढरपुरास दिरांकडे. तेथे मुलाला बरे वाटले तर पाहू. तुमचे नाव काय? म्हणू. आडनाव काय? जोशी. राजनाथ गावला टिळक होते ते तुम्हाला ठाऊक आहेत का? हो, पण ते आता ख्रिस्ती झाले आहेत. आमच्या शेजारीच राहत असत तेथे. आम्ही पण ख्रिस्ती आहोत. आणि मग बाईंनी टिळकांविषयी अगदी मनमोकळेपणाने माझ्याशी बोलण्यास सुरुवात केली. दत्तूला ताप बराच भरू लागला. मी त्या बाईला विचारले, का हो बाई, ताप तर वाढतो आहे आणि आता तपासणी होणार. आता काय करू? तिने सांगितले, त्याच्या हातापायाला गार पाणी लावा व वारा लागू द्या, मग तपासाच्या वेळी त्रास होणार नाही. तुम्ही कोठे उतरणार? दौडला. तुम्हाला तेथेच उतरायचे तर मग माझी दुसऱ्या गाडीत बसायची सोय करून द्या ना. आहो, त्यात काय आहे मोठेसे? ही गाडी जाईल, नंतर दुसरी येईल, ती पंढरपूरला जाईल. आम्हाला सांगा की तो बसवून देईल. तुमचे नाव काय? राजस कुकडे. अशा रीतीने बोलत बोलत आम्ही दौंडपर्यंत आलो. बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी प्रयोग केल्याने त्याच्या अंगात ताप लागेनासा झाला. डब्यातून बाई उतरणार तो मी तिचा हात गच्च धरून ठेवला. माझी चांगली सोय करा. तुम्ही ओळखलेत का मी कोण आहे ती? मी कशी ओळखणार? ज्या टिळकांबद्दल आपण इतका वेळ बोलत होतो त्या टिळकांची मी बायको.